नमस्कार मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे गॉसिप मराठी क्वीन मध्ये। तर माझं नाव आहे राणी। तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर गॉसिप मराठी क्वीन मध्ये। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 ची जर गोष्ट सांगायला गेली तर रितेश सर हे बिग बॉस OTTच्या घरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये गेले होते आणि त्यांनी त्यांचा होस्टिंगचा जो दणका आहे तो दाखवलेला आहे आणि अनिल कपूर सरांसोबतही त्यांनी होस्टिंग केली आहे थोडी फार। आणि बोलायचं झालं तर त्यांनी सांगितलं आहे मी आहे म्हटल्यानंतर, बाहेरही ते बोलले मी आहे म्हटल्यानंतर कल्ला तर होणारच, राडा तर होणारच, हे तर खरंच आहे। जरा हटके असणार आहे हा बिग बॉस मराठी 5। आणि सांगायचं झालं तर आता सदस्य कोणते येणार तर चेतन वडनेरे जो आहे ठिपक्यांची रांगोळी स्टार प्रवाहावरती त्याची मालिका होती आणि त्यात आणखी जर सांगायला गेलं तर फुलपाखरू एक गाजलेली मालिका आहे, त्यात ऋता दुर्गुडे जी आहे ती होती, तर त्या सिरियल मध्ये हा होता। तर चेतन वडनेरे हा देखील येऊ शकतोय बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये। आणि दुसरा जो सदस्य आहे त्याचं नाव आहे विवेक शेळके। तर विवेक शेळके जो आहे त्यांनी भाग्य दिले तुम्हाला ही जी मालिका आहे कलर्स मराठीवरचीच, हा चेतन वडनेरे जो आहे तो स्टार प्रवाहावरील मालिकेमध्ये होता आणि हा जो विवेक शेळके आहे हे कलर्स मराठीवरचाच आहे, म्हणजे कलर्स मराठीवर जी मालिका येत होती भाग्य दिले तुम्हाला त्यामध्ये हा लीड रोल मध्ये होता आणि तोही म्हणजे लीड रोल मध्येच होता। तर दोघेही खूपच चांगले आहेत। तर बघूयात काय करतात काय नाही। तर मुलींचेही म्हणजे नावं येतात ते समोर, बघूया आता आणखी कोणाकोणाचे नावं समोर येतात, ते आणखी कोण कोण मुली आहेत ज्या की बिग बॉस घराच्या आतमध्ये येतात। ते मुलं तर हे दोघं जण कळले आहेत की हे घरामध्ये येऊ शकतात ते। तर बिग बॉस मराठी 5 च्या घराबद्दल बोललं तर घर सुद्धा खूपच सुंदर बनवत आहेत आणि बनवायचं कामही चालू आहे, लवकरच आपल्याला त्याचीही झलक बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अनिल कपूर सरांसोबत रितेश देशमुखनी खूप सारे बिग बॉस मराठी बद्दल खूप सारे बोलले आहेत ते की कसं असणार आहे काय असणार आहे। तर जी चावडी भरणार आहे म्हणजे शनिवार रविवार आपल्याला चावडी बघायला मिळणारच आहे। रितेश देशमुख सर जे आहेत ते सदस्यांच्या यानी की जे काही राडा घालतील ते त्या म्हणजे प्रश्न विचारतीलच त्यांना, तुम्ही असं का केलं काय केलं, आणि टास्क पण असतील त्यामध्ये, त्या टास्क मध्ये कसं असतं, मराठीचे टास्क खूप भारी असतात। तर मित्रांनो, हे असेच बिग बॉस मराठीचे व्हिडिओज बघायला विसरू नका माझ्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा।